संजयनगर आणि ट्रक अड्डा परिसरात स्वतःजवळ कोयते घेऊन फिरणाऱ्या दोघा तरुणांवर पोलिसांनी कारवाई केली। या तरुणांकडून 2 कोयते पोलिसांनी जप्त केले आहेत। मंगळवार दिनांक 1 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास सदरची कारवाई करण्यात आली। अमित सूर्यकांत कारंडे वय वर्ष 20 राहणार वाल्मिकी आवास सांगली आणि गणेश ज्योतिराम खोत वय वर्ष 30 राहणार माळी गल्ली सांगली असे कारवाई केलेल्या तरुणाचे नाव आहे। सांगली शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी योगेश सटाले हे शहरातील ट्रक अड्डा परिसरात पेट्रोलिंग करत होते। यावेळी संशयित अमित कारंडे हा ठिकाणी फिरताना निदर्शनास आला आणि यावेळी त्याला थांबून तपासणी केली असता त्याच्याकडे लोखंडी कोयता मिळाला। दुसरीकडे संजयनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी किशोर कोळी हे चिन्मय पार्क परिसरात पेट्रोलिंग करत होते आणि यावेळी गणेश ज्योतिराम खोत हा स्वाती गॅस एजन्सी जवळील चिन्मय पार्क रोडवर कोयता घेऊन फिरताना निदर्शनास आला आणि यावेळी दोघांकडून 2 कोयते जप्त करून त्यांच्या विरोधात सांगली शहर आणि संजयनगर पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।